up with this beautiful view. मॅजिक कंचनजंगा माउंटन, जे की आहे नेपाळ आणि इंडियाच्या बॉर्डरवर. तिथे 12 महिने स्नो असतं असं म्हणतात आणि आता सुद्धा -1 डिग्री आहे तिकडचं टेम्परेचर. तुम्हाला ह्याच्या आधीचा व्ह्यू तुम्ही पाहिलाच असेल. आम्ही ॲक्च्युली सकाळपासून विटनेस करतो पहिले क्लाउड्स, पूर्ण क्लाउड्सनी ते काय सराउंडेड होतं. मग हळूहळू क्लाउड्स खाली आले. हे पूर्ण हे एवढं रेंज ओपन झालेलं आणि एवढं सुंदर दिसत होतं. द मेन मोटो बिहाइंड टेकिंग दिस हॉटेल वॉज दिस. कारण इथे आलोत आणि इथे तो तुम्ही व्ह्यू नाही पाहिला आणि ते तुम्ही मिस केलं तर मग ओहो. म्हणजे आम्हाला एक नाईट मिळाली आहे, बट स्टील आम्हाला जे हवं होतं ते आम्ही बघितले. कारण आत्ताचा जो युजली फॉगच्या टायमाला हे नाही दिसत, बट सकाळच्या टायमाला थोड्या वेळानंतर ना हे पूर्ण क्लाउड्सने कव्हर होऊन जाईल आणि त्यानंतर काहीही दिसणार नाही. बट वी जस्ट विटनेस दिस स्नो. मी स्नो नाही पाहिलाय तर मला हे बघूनच खूप भारी वाटत होतं. सो फायनली आम्ही आता निघतो. आम्ही आज पूर्ण पेलिंगमधले साईट सीइंग करणार आहोत आणि कालच आम्ही आजच्या स्टेसाठी रूम बुक केलेले, होमस्टे बुक केलेला आहे, जे ऑफकोर्स तुम्हाला संध्याकाळी सांगेल कोणता होमस्टे आहे तो. एकदम बजेट फ्रेंडली, एकदम बजेट फ्रेंडली. जेवढा कॉस्टचं आम्ही इथे 2 डेजचं बुक केलेलं त्याच कॉस्टमध्ये आम्ही हे बसवलं आहे. म्हणजे एक थोडंफार पुढे वरती गेले असतील 500-600 रुपीज, बट आमचं तेच होतं कारण आपण बजेटवर आलो तर त्याच बजेटमध्ये आपल्याला हवं आहे. हा व्ह्यू मिळाला अँड वी आर सुपर हॅपी. सो संध्याकाळी आणि आजचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते तुम्हाला समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. सो सिटी एन्जॉय करते. हाऊ वाज द एक्सपिरियन्स? छान व्ह्यू दिसतंय का ह्याच्यात व्हिडिओमध्ये? एकदम क्लिअर आहे बघ. स्नो बघ ना, छान वाटते रे. स्वीटीने सेकंड टाइम विटनेस केले स्कूलमध्ये असताना एक्सकर्शनमध्ये दार्जिलिंगला. दार्जिलिंग म्हणजे गँगटॉक सिक्कीम साईडलाच आम्ही आलेलो स्कूल नंतर. आता आय एम लुकिंग ब्युटिफुल, प्रिटी वुमन. चलो ब्रेकफास्ट असतो 8 वाजता, पण त्यांनी खास आमच्यासाठी 7:30ला चालू केलं. ब्रेकफास्ट विद अ व्ह्यू. एकदा खाऊन बघ माझ्यासाठी. एकदा खाऊन बघ माझ्यासाठी खाऊन बघ. एकदा बाबू लेट्स गो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, करंजेश्वरी माते की, अनिरुद्ध बापू की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, साई बाबा की. चलो
चला ना कुठे वॉशरूम खाली वॉशरूम हाँ स्वीटी किती सुंदर वॉटरफॉलचा नदीचा आवाज आहे. काय नाम आहे बेटा? फ्रेश ऑरेंज का जूस भी बताइए, अखरोट लीजिए, बड़ा इलायची लीजिए, ऑर्गेनिक वाइन. ऑर्गेनिक वाइन. स्वतः आम्ही आलो किच्चुपिरी लेक. इथे प्रोनाऊन्सच नव्हतं करता येत, त्यांचं डी सायलेंट आहे आणि ह्याच्यावरती ते म्हणतात की स्पेलिंग चुकीची लिहिलेली आहे. ह्याच्या आधी जे आम्ही स्कायवॉकला गेलो तिकडचं 100 रुपीज पर पर्सन तिकीट होतं एंट्री आणि ते खूपच छान होतं. त्याच्यानंतर मग कुठे गेलो रे? हां ते ऑरेंज
ऑरेंज रेड रिवर तिथे 30 रुपीज पर पर्सन होतं. बिलो 10 सगळ्यांचे तिकीट फ्री आहे, लाईक नायसा फ्री आहे. आता आम्ही आलो किच्चूपुरी, तिथे सुद्धा आहे 30 रुपीज, तिथे सुद्धा नायसा फ्री आहे. हां खाली तिला गेलंच ना. मोटामोटी 40-45 मिनिट. फिश बघितले का सनी? किच्चूपुरी. अच्छा ही बरोबर स्पेलिंग. ना ब्रिज नाही काढतात. सो बेसिकली हे जे कलरफुल त्यांनी जे लावलेत ना ते आम्ही विचारलं, तर ते युजली पूजा केल्यानंतर ते लावतात. आणि ते जे फ्लॅग्स आहेत, जे फ्लॅग तुम्हाला रस्त्यावर खूप सारे दिसतात, त्याचं सुद्धा एक महत्त्व वेगळं आहे. आपल्याला असं वाटतं की ते त्यांनी फक्त असंच लावलं. नॉट अबाउट दॅट. ते असं म्हणतात की जेव्हा त्यांच्या आयुष्यातलं कोणतं पण त्यांचं एक पर्सन जेव्हा जातं, लाईक डेथ होते, तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये ते 10 तसे ते फ्लॅग्स लावतात. सो द मेन रिझन ते आहे. म्हणून सगळीकडे तुम्हाला रस्त्यात सगळीकडे तेच दिसेल. काय लिखा है ते काय? আমার অনেকগুলো তলা হবে. चांगलासा लागला असेल राव, जोडायला जमल वरच्यावर. वरच्यावर जे पडलेत ना ते. अरे ह्याच्यावरती राहील का? काय राहील? काय ना काय बनवतो. पप्पा आपल्या भागतात. बांधायचं आम्हाला. ऑड नंबर्सच करायचं आणि विश मागायचं असं ते अंकल होते, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की ऑड नंबर्समध्ये हे स्टोन ठेवायचे, तुम्हाला जेवढे ठेवायचे आहेत, आणि एक विश मागायचं. ते पूर्ण होतं. आणि ते छोटंसं पेंट. तू ठेवलं का नाही? माझे आयुष्याचे सगळे विश पूर्ण झाले. चला असेल तर आपण एक करू. आपली पोरगी बघ विश करते. तिथे सगळ्यांनी बांधलेत. वी कांट लाईक डिस्ट्रॉय दॅट. आणि आपण नाही बांधू शकत. बघ हा बांधलाय बघ नाईसाने. डन. विश मागितली. लेक तर लेक काय असंच नाहीये, आहे ते, पण ते खूप आजूबाजूला आता सगळं गवत वगैरे आलंय. आणि व्ह्यू पॉईंट आहे, पण ते खूप वरती आणि स्लिपरी आहे, म्हणून मग मी वरती नाही गेलो. जर हे प्लॅन करायचं तर करा, नाही तर मला नाही वाटत वर्थ आहे. 30 रुपीज त्यांनी घेतले. येस, फॉर पीस तुम्ही येऊ शकतात, विशिंगसाठी येऊ शकतात. जर तुम्हाला एकदा बघायचं असेल तर नक्कीच या. 20 मिनिट्स वॉकिंग आहे, वरती 15 मिनिट्स चढण आहे. आम्ही ते स्किप केलं कारण खूप स्लिपरी आहे. 1-2 लोक वरनं येत होते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही अर्ध्या रस्त्याने झालं, म्हणून आम्ही खाली उतरलो. आणि खूप स्टोन पण बनवतात. हे बघ, आई दाखव. नाईसाने एक हात शेप स्टोन घेतलं. वाव. जे वॉश करायचं बाबांना. चला स्वतः आम्ही खाणार आहोत कारण भूक लागली. पण इथे खूप भारी वाटतंय. खाली जेवढं गरम होतं तेवढंच वरती थंड वाटतंय. आपण जेव्हा चाललो ना तिथे बेसिन असेल. वॉश करू. चांगलं आहे.
हातवाला दगडा स्टोन. तुझे स्टिकर कुठे आहेत? 2 कलर्स येते त्याला. तू स्टिकर पण असं छान. लाईट फूड खातो. हे आहे चिकन थाली. सो बेसिकली त्याच्यामध्ये 3 कंपल्सरी व्हेजच्या भाज्या असतात आणि विथ चिकन ग्रेव्ही आणि राईस. आमची व्हेजिटेरियन. ही पटेटो आहे पण ह्याच्यात रस्सा डाळ येईल ना एखादी. काय माहिती लाजण्यातच वेळ जाते. गेली बघ. अगं आई बनवताय रोजचं. मी खा. तू भात खाणार आहे ना? हा चल. बघ ना एवढं सुंदर. मला वाटलं की एवढंसं असेल. फोटो कुठे? एवढा मोठा आहे बघ. पार एक पायाला मंजू. मंजू जा. कुटुंब कुटुंब जा. छान येते. एवढं इमॅजिनच नाही केलं रे. आम्ही याला ऍक्च्युली स्किप करणार होतो पण मग विचार केला की वंशानी नाहीसा मग त्याला काहीतरी वेगळं बघायला पाहिजे. पण हे एवढं सुंदर असं मला एक्सपेक्टच नव्हतं. म्हणजे इव्हन फॉरेन मध्ये नाही आहे असं है ना. मी कितीतरी जागेवर ते बालीवालं फील दिलं ना कितीतरी. हे बघ पॅरेट.
असं एक सो फायनली आम्ही आलेलो आहोत. दिस इज लाईक अ होम स्टे. हे गेझिंगमध्ये आहे, म्हणजे लोवो पेलिंग जे आहे तिथे. देनखांग BNB म्हणून एक नवीनच ओपन झालं आणि जसं म्हटले की होमस्टे एवढं सुंदर आहे ना, म्हणजे बाहेर पण एवढी स्वच्छता आहे आणि आतमध्ये पण रूम्स बघा किती स्पेशियस आहेत, प्लस रिझनेबल सुद्धा आहे. फक्त एवढंच की हे लोगो पेलिंगमध्ये, अप्पर पेलिंग नाही आहे, तर साईट सीइंग आहे ते सगळे वरच्या साईडला. आता उद्या आम्ही इकडनं दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो आणि ते ऑन द वेच आहे. जेवढे पेलिंगचे साईट सीइंग होते ते सगळे काही कम्प्लीट झालेत, म्हणून मग आम्ही हा घेतला की इकडनं आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ आणि आमचा जो टाइम आहे तो तेवढा वाचेल. आणि खूपच सुंदर आहे. एक आम्ही डबल रूम विथ बाल्कनी घेतली आणि एक फॅमिली रूम घेतली, कारण ते तिघं आहेत. नाही बोललं तरी वंशू आता मोठा झालाय. सो छान आहे रूम्स. थोडस एक्सप्लोर पण करू, फ्रेश होऊन वगैरे. We put it on daily basis, daily lifestyle. Let me know. I want to watch. Yeah. But you won't understand Marathi. Oh, it's Marathi. Marathi. Yes. Oh. No, Raisa. Who made this? That one, the local tea. Okay. Yes. मेरा जैसा लगता है ना. Coming. Good for sale. I just bought it for you. Coming, ऐसा. थोडंसं मोठं पाहिजे. खूपच स्ट्रॉंग. तर I see it. You can do हे it. काढ ते सगळं. It's also nice. Something unique. How much is this one? Why can you take this one? सो मस्त आम्ही आराम केलेला आहे. त्यांच्याकडे कुत्रे आहेत, ते पण 3 आणि मला एवढी भीती वाटली. लिटरली धावत आलो. तुला तर आवडतात ना रे, त्याला बिल्ली आवडते. लिटरली 3 नाही 4 आहेत बोलली ना. 3 आहेत बाबा. होमस्टे राईट जायचंय ना. सो इकडे जायचं. सो स्वीटीताई नाही येते, ती आराम करते. स्वीटीताईने केदार मामा. वंशू आलेला आहे. सनी पुढे गेलाय, त्यांनी एक जागा शोधली. इथे सगळं काही लवकर बंद होऊन जातं. 8 वाजेपर्यंतच एक कॅफे ओपन आहे. आम्हाला इथे त्यांना त्रास नाही द्यायचा. ॲक्च्युली त्यांनी आता पण आमच्यासाठी मस्त नाश्ता वगैरे संध्याकाळचा केला आणि त्यांचे हेल्पर्स नाही आहेत, म्हणून आम्ही विचार केला की कॅफेमध्ये जाऊन ये वंशू इथे मस्तपैकी काहीतरी खाऊ. आणि उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे, परत इकडनं चेकआउट आहे. सो 6:30 वाजता आम्हाला निघायचं आहे. सकाळी 6 वाजता उठून सुद्धा ते आमच्यासाठी नाश्ता करणार आहेत. सो चला काहीतरी मस्त खातो. मार्केटसुद्धा लवकर बंद होऊन जात आहे. सो बेसिकली पेलिंग इज लाईक कंट्री साईड सारखं आहे. सो प्रॉपर सिटी नाही आहे इथे. आणि हे लोवर पेलिंग तर मला वाटतं खूपच लवकर बंद होतं. वाजले बघा 7:30 आणि सगळं काही ऑलमोस्ट बंद झालं आहे. फक्त एक कॅफे आहे, तो पण 8 वाजेपर्यंतच आहे. सो 4:20ला सनराईज होऊन जातो. आम्हाला सुद्धा इथे एवढं लवकर जाग येते ना, आणि खूप लवकर सनसेट पण होऊन जातं. मग मला वाटतं लोक खूप लवकर उठतात आणि कामं करतात आणि लवकर जाऊन झोपतात. आहे 7:45 आणि डिनर आम्ही आज लवकरच करणार आहोत. एवढा एकच कॅफे ज्याचे वाईब्स चांगले. इट इज मोर ऑफ विलेज. बॅक टू होम. आय मीन जिथे आम्ही स्टे करतोय. मस्त जेवलो आणि रचनाची उद्याची पॅकिंग, कारण सकाळी लवकर चेकआउट आहे आमचं 6 वाजता. सो येस, हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.
Till then, bye, take care, and live, laugh, and love. Bye bye.